खतरनाक खतरनाक खतरनाक. कारण तो ऑक्सिजन लेवल कमी आहे, दम लागतोय. जुले जुले सरके सरके उडची नाही. वे टू नमिकाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर काल एकदम पद्धतशीर झोप झाली, थकलो होतो जाम. आज आपण जाणार आहे श्रीनगर लेह हायवेवरून सरळ लेह सिटीला वाया नमिका पास, फ्रुटुला पास आणि 2-3 ठिकाणे आहेत अजून. मी तुम्हाला दाखवतो ते एक्सप्लोर करून. तर आमच्या बाल्कनीचा व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर. कसं वाटतंय? जन्नत आहे भाई, जन्नत लदाख. मित्रांनो, आजचा रूट म्हणजे फुल सिनेमॅटिक असणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया खाली. ब्रेकफास्ट करायला जायचं आहे आणि आम्हाला लवकर निघायचं पण आहे आज. चला चाललो आता आपण पॅक करून निघणार आहेत थोड्याच वेळात ब्रेकफास्ट करून. ब्रेकफास्टला काय आज बघूया, दाखवतो. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आलो होतो घरी. तर आम्हाला यांनी असा मेनू दिला आहे आज. वॉटरमेलन आहे, उपमा आहे, सँडविच आहे, परत पोहे आहे, चहा आहे. तर रायडिंग गिअर्स लावायचे चालू आहेत. थोड्याच वेळात आपली राईड पण सुरू होणार आहे. चला आपण आलेलो आहे आता खाली. सर्वांच्या बाईक्स तुम्ही बघू शकताय, सगळे इथं जमलेले आहेत व्यवस्थित, एकदम पद्धतशीरमध्ये फोटो काढायचं चालू आहे सगळ्यांचं. ही आपली बाईक. आता आपण बाईक चालवणार आहे आज, बघू दिसतोय का. बाय बाय. चला निघायचं आहे आपल्याला. सगळे रेडी झालेले आहेत, एका लाईनीला उभे राहिलेले आहेत सगळे. नेक्स्ट जर्नी स्टार्टेड टू द नमिका. नमिकाला पासला जायचं आहे आता. गणपती बाप्पा मोरया. चला तर आजची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आपला नेक्स्ट स्टॉप इथं जवळच 700 मीटरवरती फ्यूलसाठी आहे. तर फ्यूल भरायचं आहे आपल्याला. फ्यूल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती आलो आहे आम्ही. फ्यूल स्टेशन तर तिथं चालू आहे, पेट्रोल पंप चालू आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही पेट्रोलचं. करल्या का फुल कर, लय लांब जायचं आहे आम्हाला. कसा दिसतोय बघा ह्यो. ते वरच्या टोकावरून जर माणूस असा घसरत आला खाली, तर ते स्केटबोर्ड करत नाही का, तिथून असा आला तर मजा आहे ना. हां, हाडं मोड आहे. हाडं म्हणजे डायरेक्ट ढासळाच पूर्ण खिळखिळा. हो वय्यो हम्मा हम्मा रम्मा 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 रम्मा. कसा यू लॉलीपॉप जी भाई साहब. व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे, खतरनाक खतरनाक खतरनाक. डोळ्यांचे पाडणे फेडणारा हा क्षण आम्ही आज जगतोय. खूप भारी अनुभव. अक्षरशः स्वप्न वाटतंय मला. व्ह्यू बघितला का आत्ताचा कसा होता. मेरा है जमाने से अलग रास्ता. तुडुक 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 तुडुक. ओ भाई साहब, और हमारी गाड़ी निकल चुकी है. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. ये देख ये देख ये देख ये देख ये देख. या गया आई शपथ. मजा 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 मा. इकडं डोंगर, पलीकडं डोंगर, साईडला या साईडला. इकडं डोंगर, पलीकडं डोंगरांमध्ये ना वाहणारी नदी. पैसाप दृश्यच वेगळे, नाही सांगू शकत. तुम्हाला यायला लागतंय. मी सांगून काय होणार नाही, तुम्हाला खरंच यायला लागतंय. मी सांगणार, तुम्हाला दाखवणार. तुम्ही ते किती काय केलं तर टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती व्ह्यू. आता हे जे मी स्वतः लाईव्ह नेकेड आईजने बघतोय, स्वतःच्या डोळ्याने बघतोय, हे ती वेगळीच फिलिंग आहे. गेला भाई, ब्रेक गेला, ब्रेक गेला. थांबलो इथं, ब्रेक गया. ब्रेक ही लग रहा नहीं पीछे का. क्या है इधर? यहाँ पे मूलविग स्टेचू है, जहाँ पे आप देख सकते हैं. स्टेचू है, अंदर एंट्री फीस होगा. अच्छा, बाकी चाहिए एक टूरिस्ट प्लेस है. इथं स्टॅच्यू आहे म्हणे. ये पहाड़ पूरा स्कल्पचर्ड है. स्क्रप्चर्ड पहाड आहे.
बघू काय आहे इथं. मॉनेस्ट्री छान दिसतंय. हे बघितलं होतं फिरवायचं. हे नहीं इसको पकड़ो बेटा ऐसे। हे फिरवायचं आहे. ह्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे मंत्र वगैरे. चला बघू आज जाऊन काय आहे. दोस्तो मित्रांनो मजा येते का? आम्हाला तर भरपूर येते. जाम येते. जाम म्हणजे जाम येते मजा. बघा चला निघणार आहे आपण आता थोड्याच वेळात. वे टू नमिकाला पास. वी आर कमिंग. आलोच. काय ते डोंगर, काय ती झाडी. अरे तर झाडीच नाही आहे बाई इथं. अरे गवत पण नाही इथं. नुसतं वाळवंट, नुसतं माळ आहे बाई. आलं गार तर बाई असलं गाण वाजतंय बघा. कसा फोटो काढतोय जाचेल बाई खाली नीट. आपली गँग कुठं थांबली? फोटो गिटो काढायला थांबा राहू इथं कुठंतरी. आलाय वाटतं नमिका पास आलाय. मार्शल बैठे है वही उधर गाड़ी लगाने को बोल रहे हैं. कुठं घेऊ? त्या गाडीच्या पुढे लाव. चलो इधर हाय मोकळी जागा. स्विच बंद. अरे तिथं आहे आय लव्ह नमिका. आम्ही पोचलो आता नमालिका पासला. नमकीला पासला पोचलो. इथला व्ह्यू बघा. सगळे इथं फोटो काढतायत. मित्रांनो इथलं जे ॲल्टिट्यूड आहे ते 12,000 फीट आहे. 12,198 फीट आपण वरती आलेलो आहे समुद्राच्या पातळीपासून. तर मित्रांनो कसा व्ह्यू. आता आपण चाललोय पुढच्या डेस्टिनेशनसाठी फुटूला पास. जे की इथून वरती जायचं. आता वरती चढाई होणार आहे आपली. खूप छान असा रस्ता आहे. दृश्य तुम्ही बघू शकता. उतर बघा. कारण हे रोड बघा किती स्मूथ आहे. रोड स्मूथ तर आहेच पण इथले वळणं पण तेवढेच खतरनाक आहेत बाई. प्रत्येक वळण बघा कसं आहे. हे बघा आता इथला ब्रेक रूल्स ब्रिज पास करतोय आपण. सचिन दादा पुणे. कालपासून आम्ही तुम्हाला कालपासून आम्ही इथंच आहे. सेल्फीचा बनते. आणि आपला पास आलेला आहे फोटोला. कुठं थांबलाय मार्शल बघू. थांबायचा सिग्नल दिलेला बाई. इथंच थांबलेले आहेत सगळे. ये हम इधर पहुंच चुके हैं फोटोला. मित्रांनो आता आपण पोचलोय फोटोला पासला. तुम्ही बघू शकताय हा पास 13,479 फीटच्या वरती आहे. इथला व्ह्यू बघा कसा आहे. आणि भाई गार तर एवढं लागतंय. मी नाही डेअरिंग करू शकत. हेल्मेट जॅकेट आता तर ग्लोव्स पण घातलेत. इथले रंगीबिरंगी तिरंगे बघा. खूप भारी व्ह्यू. मित्रांनो वरती असली थंडी होती. 13,000 वरतीच एवढं गार लागते तर विचार करा खरदुंगला किती गार लागेल. तर आता खाली उतरायचं चालू आहे आपलं. असं आम्ही उतरत आहे. उतरल्यानंतर आता खालीच थोड्याच वेळात आपल्याला लेमारू विलेज भेटणार आहे. तिथं बहुतेक मॉन्स्ट्री पण आहे. ऑफ रोडिंगचा पॅच आलेला आहे भाई. ऑफ रोडिंगचा पॅच आलेला आहे.
नुसती धूळ 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 धूळ. रस्ते चांगले आहेत, आता इथून पुढचे रस्ते बघू कसे आहेत, कारण आत्तापर्यंत आम्ही आलो तेवाले रस्ते सगळे चांगले होते, फक्त जोजिलाचा थोडाफार खराब होता, पण मजा आहे, काय विषय नाही. हे बघ, हो हो काय व्ह्यू आहे, हो शपथ. बघा बघा बघा, विलेज आलेलं आहे आणि आमचा स्टॉप आय थिंक इथेच असेल. नाही, खाली घेतोय, खालनं चला, खालनं फोटो भारी येईल. नाही, इधर ही लिया है, इधर ही लिया है, इधर ही लिया है. स्टॉप मार्शलने दिखा दिया आहे हँड. आणि इथं झालेला आहे आमचा 4था स्टॉप आजच्या दिवसातला. मित्रांनो, हे आहे लामारू मूनलँड ऑफ लडाख. पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतंय जणू काय आपण पृथ्वीवरच नाही, एक वेगळ्या आयलँडवर आलो आहे. त्या अलादीनमध्ये नसतोय का तो, अलादीन का चिराग, तिथं आल्यागत वाटतंय मला. पूर्ण हे मून सरफेससारखं दिसतंय. हॉनेस्टली माझा संपूर्ण लडाख ट्रिपमधला फेवरेट व्ह्यू हा असू शकतोय. असं नाही म्हणता येणार, पुढे अजून व्ह्यू आहे. प्रत्येक व्ह्यू हा फेवरेटच होत चालला आहे, त्यामुळं बघू. तू बघा, तिथं वरती आहे मॉनेस्ट्री, हजारो वर्ष जुनी तिथं मॉनेस्ट्री आहे. तिथं मॉंग्स वगैरे असतात. म्हणजे मॉनेस्ट्री म्हणजे काय, आपल्या मराठी भाषेत मठ आहे इथं बुद्धिस्ट लोकांचा. एन्जॉय द सिनेमॅटिक. हाँ चलो भाई चलो, जल्दी टाइम हो गया है, आगे भी जाना है, पहुंचना है, चलो ले पहुंचना है, चलो पब्लिक. मित्रांनो, कसा आहे व्ह्यू हा. ही आहे झांस्कर व्हॅली. झांस्कर व्हॅली आहे ही, अलग ही लेवल का भाई. आता मग अशी आपल्याला म्हणजे तिथं ब्रेकला थांबलो होतो ना, तिथं मार्शल बोललेत की आपण जो लंचचा पार्ट आहे तो स्किप करतोय, कारण आम्ही जिथं ब्रेकला थांबलो होतो तिथंच सगळ्यांनी लंच करून घेतला, त्यामुळं पुढं आपल्याला जास्त थांबायचं नाही आहे. झांस्कर व्हॅली बघू शकताय तुम्ही, व्ह्यू भाई साहब. मी गाडी चालवतोय, तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. भाई भाई भाई, अरे ग माझे बबडे, काय व्ह्यू आहे. पैसे वसूल व्ह्यू, पैसे वसूल व्ह्यू, पैसे फिटणारा व्ह्यू. झांस्कर व्हॅली क्लासमध्ये एकदम, ते वेगळंच दिसतंय बघा की. ते बघा साईडहून ते अर्धे डोंगर तुटले, म्हणजे ब्रेक झालेले, मधून रस्ता, पलीकडं दरड कोसळली, दगडं पडलेले, आणि मधून रस्ता, आजूबाजू दोनों तरफ डोंगर ही डोंगर, और बीच में रास्ता, और बीच में मैं गाड़ी चला रहा हूँ, तो भी तड़ाक स्पीड से. कोई भी नहीं है आगे, खाली मैं, मेरी बाइक और मेरा ग्रुप है और मेरा कैमरा है, और मैं जा रहा हूँ अभी ले जाएंगे ले. मित्रांनो, हा बघा पर्पल डोंगर आहे जांभळ्या कलरचा, आणि इथून व्ह्यू बघा कसा आहे, क्लास. हो भाई, इंदूस नदी. आता पुढे झांस्कर नदीचा आणि इंदूस नदीचा आपल्याला संगम बघायचा आहे. तो थोड्याच वेळात आपण त्या पॉईंटला पोचतोय. तो वरतूनच दाखवणार आहेत आपल्याला, पण काय विषय नाही, घेऊ बघून. मित्रांनो, आपण पोचलोय आता संगम पॉईंटवरती. म्हणजेच की हे संगम पॉईंट हे इंदूस रिवर आणि झांस्कर रिवर ह्या दोघांचा हे संगम पॉईंट आहे. तुम्ही बघा, दोन वेगवेगळे कलर आहेत. एक खडूळ पाण्याचं आहे म्हणजे ब्राऊन कलरचं, आणि एक स्वच्छ पाणी दिसतंय ते म्हणजे निळं पाणी. ह्या दोघांचा संगम इथं झालेला दिसतोय. दोन वेगळ्या नद्या, दोन वेगवेगळे रंग हे सोबत एकत्र येताना दिसत आहेत खाली. म्हणजे हा प्युअर निसर्गाचा मॅजिक आहे, प्युअर निसर्गाचं. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य तुम्ही बघा इथं. दोन वेगवेगळ्या, ते मिक्स पण होत नाही आहे एकामेकामध्ये प्रॉपर. तर ह्याच्यातली
इंदुसवाली कुठली आणि जांस्कारवाली कुठली? इसमें से इंदस वाला कौन सा और जांस्कर वाला रिवर कौन सा है इसमें से? ग्रीन वाला इंडस है ये ग्रीन वाला इंदस है और वहाँ से आता है जंस्कर वाला जो मडी है। हाँ जांस्कर वाला तो जो खडूळ पाण्याचं दिसते ते जांस्कर वाली है रिवर। और ये किधर जा रहा है, मतलब किधर से आ रहा है ये? जंस्कर से आ रहा है, ये चांगतांग साइड से आ रहा है। ओके। खूप भारी व्ह्यू आणि खूप भारी एनर्जी वेगळ्याच लेवलची आहे भाई। आता तुम्ही तो दोन्ही रिव्हरचा मीटअप पॉईंट बघितला। आता आपण मॅग्नेटिक हिल आणि पत्तर साहेब गुरुद्वारा हे 2 पॉईंट कवर करून ले सिटीमध्ये पोहोचणार आहे। होता होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे की लेला लवकरात लवकर पोहोचेल। आत्ता वाजलेले आहेत 3:15। बघू अजून किती वेळ लागतो आपल्याला पुढच्या पॉईंटला पोहोचण्यासाठी। या गाडी यार, मी आता सध्या हर्षबाईच्या गाडीवरच बसलेलो आहे, कारण आम्ही ड्युएलचं पॅकेज घेतलेलं आहे। मी आणि ओमकार आणि मी ड्युएलचं पॅकेज घेतलेलं आहे। ते आम्हाला साधारण 3.5 म्हणतोय 33,500 मध्ये पडलेलं आहे पर पर्सनला। आणि हर्षबाईला काहीतरी 43च्या समथिंग पडलेलं आहे सिंगलचं। तर नेक्स्ट टाईम ज्या वेळेस पण आपण येईल त्यावेळेस 100% सिंगलवाली राईड ट्राय करणार आहे, कारण आमचं पण फर्स्ट टाईम आहे। आम्हाला माहीत नाही किती रनिंग करावं लागतं, काय अनुभव नाही, परत काय म्हणतात त्याला वेदर कसा आहे काय माहीत नाही, त्यामुळं कुणाला कधी काय होईल सांगता येत नाही। त्यामुळं आम्ही ड्युएलचं पॅकेज घेतलेलं आहे, म्हणजे त्याला जरी काय झालं तर मी तिथं उभं राहून गाडी चालवू शकतो, मला जरी काय झालं तर तो तिथं गाडी चालवू शकतो, अशा प्रकारे स्टे घेतलेला आहे। सॉरी चलो मॅग्नेटिक हिल दिसतंय, कौन सा है? अरे वाह मैग्नेटिक हिल आ गया है तो। हाँ वीडियो दिखाना। हर्ष भाई ने हमारा वीडियो निकाला है, आपका भी वीडियो चालू है। भाई ने बहुत बड़ी आपला वीडियो निकाला है, इसके वजह से ये बोर्ड आहे, वहा बोर्ड आहे मॅग्नेटिक हिल। बोर्ड सोबत नाही फोटो काढायचा, ते गाडी बघू ना आपण गाडी काय करतात। 2 व्हीलरला नाही होत का ते? 2 व्हीलर कसं जाईल ऑटोमॅटिक? 4 व्हीलर के पास ही होता है क्या? अच्छा आता मॅग्नेटिक हिलमधून आपण निघतोय पुढं पत्तर साहेब गुरुद्वाराच्या दिशेनं। चलो सरके उडचीने कळतं का नाही? हे बघा मित्रांनो, पूर्ण आर्मीच्या गाड्या लागलेल्या आहेत। ह्याच्यावरूनच समजते आपण कुठं आलेलो आहे। आपण आलेलो आहे आता पत्तर साहेब गुरुद्वारा। हे मॅग्नेटिक हिलपासून खूप जवळ आहे, खूप म्हणजे असेल एक 3 किलोमीटर असेल। आता आपण इथं गाडी लावणार आहे। आमची एक गाडी पुढंच गेली, काय त्याला डोक्याचा भाग आहे का नाही? तर थांबायचा स्टे दिलाय त्याला, काय माहीत नाही काय। सर का स्टे मालूम है क्या होता? इधर का हिस्ट्री क्या है कि जब जो सिख लोगों के गुरुजी यहाँ पे आए थे, हाँ वो यहाँ पे वो क्या बोलते हो तपस्या करने के लिए बैठे थे, तब प्रार्थना इलाके करने में जो एक राक्षस था, तो उन्होंने ये तपस्या गुरुजी कर रहे तो उन्होंने बड़ा सा पत्थर उठा के उन पे डाला। हाँ मैंने भी सुना है, शायद ऊपर से नीचे आया वाला है वो पत्थर। हाँ तो तो इसमें क्या है कि वो पत्थर आके आके पूरा मोम का हो गया, हाँ हाँ ऐसा है यहाँ पे। अच्छा, तर खूप छान प्रकारे ह्यांनी सांगितलेले आपल्याला। आता आपण बघू, आत लंगर वगैरे पण आहे, फुल आधीच भूक पण लागलेली आहे। त्या लंगर म्हणल्यावर जाम मजा येणार आहे। केस सोडून द्या तुम्ही, केसाला इग्नोर करा, केसाचा अवतार, कारण हेल्मेट घालून अवतार गेलेला आहे पूर्ण। तर इथं डोक्याला बांधून आज जायला लागतंय। हे मला पण बांध ना। आता आपण इथं पगडी बांधलेली आहे, आता वरती जाणार आहे दर्शनाला। बघू शकताय तुम्ही, एक फोटो घ्या इथं, थांबा। आतमध्ये पोचलोय, सगळे दर्शन घेत आहेत इथली। तर मित्रांनो आपण आता ले सिटीमध्ये पोचतोय
बघू शकताय तुम्ही सिटी इथं जवळच आहे. आता आपली एंट्री होते लेमध्ये. बघू आता हॉटेलवर नेतात का कुठं नेतात. आय थिंक हॉटेलवरतीच नेतील. बघू फ्रेश होऊन काय एक्सप्लोर करता येतील ते करू आपण. थांबवलं इथं सगळ्यांनी, सगळे आलेत का 1 2 3 4 5 6 7 8. एक गाडी राहिली आहे कुठली तरी, ती पण आली आहे. चल बाई चल, अरे चल लवकर लागा, एवढा वेळ लावतात होय. आक्रमण. लय आतमध्ये आहे ला हॉटेल. काय रात्री घ्यायचं जायचं म्हणलं तरी तर पडत आत जायला लागणार आहे सिटीमध्ये. अरे भाई ले कुठं, हे हॉटेल कुठं, लय बाहेर हॉटेल आहे भाई कान्याकोपऱ्यात. कुठनं आणलं आहे काय माहीत, पण दिसतंय चांगलं. भूतनाथवालं नाही पाहिजे, भूलभुलैयावालं. बहुत ही बढ़िया एम्बियंस है. अरे भाई इधर स्वागत क्या है. जुले मोस्ट वेलकम. युअर गुड नेम. प्रतीक काटकर. हा, प्रतीक काटकर. प्रतीक काटकर. थँक्यू सो मच. इथं सगळ्यांचे खूप भारी प्रकारे जुले. व्हाट्स मीन जुले. जुले मतलब क्या है. जुले मीन्स सलाम. सलाम, नमस्ते, वेलकम. वेलकम. ओके ओके. प्रणाम. जुले इज आवर सलाम. खूप भारी प्रकारे आपलं स्वागत केलेलं आहे इथं. चला रूम दाखवूया कशी दिसते. जुले 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 जुले. भाई मला वाटलं कुठं आलोय आपण हॉटेल, पण हॉटेल एक नंबरच आहे. टॉप क्वालिटीचं आपलं. हां टॉप क्वालिटीचं आपलं इथं स्वागत केलेलं आहे. चला रूम बघूया. अरे भाई हे हवेली टाईप हॉटेल आहे रे मेरे ढोलना. आता थोडं फ्रेश झालो आहे आपण रूमवरती. आता सगळे निघालेत ले मार्केटला जाण्यासाठी. कैसे हो सब लोग, मज़ा आ रहा है. सब जन जा रहे हैं अभी ले मार्केट. इथं पार्किंग उडकतं पण पार्किंगला जागा नाही आहे. आता कार पार्किंगमध्ये आम्ही गाड्या लावल्या आहेत. बघू फुल. काय ओळखलं का कुठं आलो आहे आपण. बॅकग्राऊंड बघून ओळखलंच असेल. आपण सध्या पोचलोय ले मार्केटला. आता इथं थोडीफार शॉपिंग करायचे. बघू काय इथं लोकलला काय फूड वगैरे आहे का ते ट्राय करू. सब जन शॉपिंग कर रहे हैं. हमें तो भाई मोमोज खाने. बहुत तबीयत से भूख लगी है. शॉपिंग क्या शॉपिंग क्या बाद में भी कर लेंगे भाई, होती रहेगी. आगे यही दिख रहा है, यही चलते हैं. जर्मनी बेकरी कैफे फूड है. थांब बाबा मस्तीत आलाय का. मैं ब्लॉग में जो बोलना चाहता हूँ मैं वो नहीं बोल सकता. हाँ क्या बोलना है आपको. क्या बोल दे वो गाड़ी वाले को बोल दे. चल भाई ऑथेंटिक कॅफे मस्त. आता ह्यात विषय असा झालेला आहे, दोघं जण नॉनव्हेजवाले. हा पटेल गुजराती, हा व्हेजवाला आहे. वेज वाला है. आम्ही नॉनव्हेजवाले. तसं काय नाही, आपल्याला व्हेज पण चालते. हाइब्रिड कर लेंगे ट्राई. ऑर्डर आया है हमारा. ये कौन सा है. चिकन सर. ये चिकन उधर रखी है. सॉरी. ओके ये वेज वाला ग्रीन चटनी वगैरह. जय भाई का, और ये नॉन वेज वाला वगैरह नहीं. ओम भाई का. मैं तो दोनों खाऊंगा. कितीला आहे. 350 रुपये प्लेट. 1 2 नॉट दॅट वरती. आहे. मला आवडले भाई, ह्याला नाही आवडलं, मला आवडले. कारण इतना इधर से इधर चलते आहे. तुम्ही जर लेमध्ये येत असाल तर प्रयत्न करा की निवांत चाला, हळूहळू चाला. आपले जे पावलं आहेत ते नॉर्मली घ्या, कारण इथं ऑक्सिजन लेवल कमी आहे.
दम लागतोय. आपल्याला काय होत नाही पण दम लागतोय. ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यामुळे दम लागतोय. फक्त प्रयत्न करतोय आपण पण की नॉर्मली चालायचं. नॉर्मली चालून आपले निवांतमध्ये एकदम कसं चालतो आपण आळशीमध्ये, हळू पाय हळू पाय हळू पाय हळू पाय, तसे पाय घेऊन चाला. तुम्हाला बोलताना वाटत असेल दम लागल्यागत. होतोय या तुम्ही लेला समजल तुम्हाला. आय लव्ह ले मार्केट. पूर्ण जागेवर लाइटिंग लावलेले आहेत आणि हे मार्केट अलगी लेवल भाई. मला कुठल्या तरी दुसऱ्या देशात आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि मी फिरतोय मस्तपैकी मार्केट बघत. डॉगी बघा डॉगी. हेलो 4 जणी जा रहे हेलो क्यूटी पाय. क्या कौन सा डॉगी है ये? साले ही असेच असतात डॉगीची. अरे पण केस अशीच असतात. होय, तिला बघितलं होतं ना एवढं जंगल म्हणजे ते थंडीनं केस उभा राहतात का त्यांचे? त्रास होते म्हणून तसं बर. थंडी लागू नये म्हणून त्यांना तसंच ब्रेड आहे त्यांचं. मेंढरासारखे कुत्रे आहेत तिथं, म्हणजे त्या हुलियामधले. तो दोस्तों अपन ने ये 2 चीज़ लिया है, एक प्लग और एक मैग्नेट. कसं वाटतंय?